अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी। 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार असल्याची ट्रम्प यांची मोठी घोषणा। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। भारत अमेरिकेमध्ये सारं काही ठीक नाही, ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्यानं निर्णय, भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण, ट्रम्प यांची भूमिका। मोदींच्या ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत नाही। हायकोर्टानं पोलिसांवर थेट एफआयआर करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशीअंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रांजल खेवलकरांकडे ड्रग्ज आढळलं नाही, एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत असतील तर धोकादायक रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे, खेवलकरांच्या वकिलांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण सीबीआयकडे द्यावं, लोकसभेत सुप्रिया सुळेंची मागणी। पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आवाहन। ठाण्यातील काही शाळांमध्ये 3री इयत्तेसाठी हिंदीचा अभ्यासक्रम, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप। शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्टपर्यंत बंद राहणार। गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचं काम हाती, भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार। कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज।